गणपती बाप्पा मोरया. हॅलो हाय नमस्कार, मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले शिंदे. इको फ्रेंडली बाप्पा तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेत, नसतील पाहिले तर लिंक वरती जाऊन नक्की बघा. आता बाप्पा इको फ्रेंडली दाखवले तर बाप्पांच्या मागचं डेकोरेशन सजावट ही इको फ्रेंडली दाखवणं तेवढंच मला गरजेचं वाटतं. तर बघायचे, चला बघूया. सुंदर बाप्पांचं डेकोरेशन बघायला आता आम्ही आलेलो आहोत सुनील भाईंकडे. सुनील ओरा भाई, त्यांचं इथे सुंदर एक्झिबिशन जे 25 वर्षापासून चालू आहे. आणि आत आल्या आल्या सर्वप्रथम मला इथे MDFचे डिझाईन्स दिसत आहेत, जे लाकडापासून बनलेलं आहे. आणि हे फक्त लाकडावरच नाही तर इथे गोल्डन कोटिंग सुद्धा आहे ह्याच्या बॅक साईडला. तर पुढे बघूया आपण अजून काय काय डिझाईन्स आहेत आणि सुनील भाईंकडे काय काय डेकोरेशनचं सामान आहे ते. या, नमस्कार सुनील भाई. नमस्कार. किती 25 वर्ष झाली गेले आपल्याला? 25 वर्षाला आम्ही काही लावतोय अच्छा. या ठिकाणी लालबाग निवडणूक मंगल कार्यालय पण लालबाग चिवडा गलीमध्ये लावतो आम्ही. अच्छा, आणि हे लग्नाचा हॉल आहे हा? हे लग्न झालं आम्ही 2 महिन्यासाठी भाड्याने घेतोय टोटल. 2 महिन्यासाठी हा हॉल फक्त डेकोरेशन साठी असतो. आणि मी बाहेर असं वाचलं इको फ्रेंडली इथे आपल्याला डेकोरेशन सगळे उपलब्ध आहेत. आपल्याकडे पुठ्ठ्यापासून सर्व बनवलेले आयटम्स आहेत. अच्छा, बघूया आपण पुठ्ठ्यापासून. पण आल्याला मला पहिल्यांदा इथे एक डिझाईन दिसली, त्याला बोलतात मंडला आर्ट. जे खूप असं बारीक काम असतं, पण ही सुंदर कलाकृती असते. आणि हे पूर्णपणे पुठ्ठ्यावरती केलेलं आहे, जे डॉटने. सिमरन आजा, आमच्याकडे सिमरन आहे जिने ह्याच्यामध्ये खूप असं शिक्षण घेतलेलं आहे. सिमरन पक्का इसको क्या बोलते हैं? डॉट मंडला बोलते. डॉट मंडला, डॉट मंडला आर्ट असं बोललं जातं. आणि हे कुठे माहितीये, गणपतीच्या मागे जे चक्र फिरतं, जे मशीनने आपण इथे मागे फिट करू शकतो, हे पुठ्ठ्यावरती पूर्णपणे काम केलेलं आहे. त्यामुळे सुंदर असं आहे. आणि त्याच्यावरती मिरर वर्क सुद्धा बघू शकता तुम्ही. त्याला स्टँड पण बनवलं, ह्याला ते स्टँड दिलंय की त्याचे मागे गणपती मागे लावू शकतात तुम्ही. अच्छा, म्हणजे ह्या स्टँड वरती हे उभं राहणार, हे एवढं मोठं पण उभं राहणार स्टँड वरती. मस्त, म्हणजे त्याला फक्त एकच स्टँड, त्याला मशीन पण फिट करता येते. म्हणजे फिरणार नाही. अच्छा, मोठ्याला छोट्याला फिरते. फिरणार कुठच्या हे पण नाही फिरणार, काही वेट असं वजन असं एवढी मोठी फक्त उभं राहील मागे राहणार गणपती मागे. अच्छा, म्हणजे गणपतीच्या मागे बॅकड्रॉप म्हणून आपण यूज करू शकतो मंडला आर्ट. आणि त्याच्यावरती हे सुंदर असं आरशांचं काचांपासून बनवलेलं डिझाईन आहे. आता जसे जसे तुम्ही पुढे याल, हे सगळं पुठ्ठ्यांपासून बनवलेलं डेकोरेशन आहे. पुठ्ठा आहे आणि ह्याच्यामध्ये कुठे कुठे हा स्पंज वापरलेला आहे. ठीक आहे, स्पंज इको फ्रेंडली नाहीये वातावरणासाठी, पण हे वजनाला खूप हलकं आहे. हलकं अगदी किती वजन असेल ह्याचं? कमी कमी समजा 1 किलो पण नसणार. नाही, अगदी हे ग्रॅम मध्ये असणार आहे. ग्रॅम मध्ये वजन 500-600 ग्रॅम मध्ये वजन असणार आहे ह्याचं. आणि हे सगळं पुठ्ठ्यापासून, हे तर पूर्णच इको फ्रेंडली. पूर्ण लाकडाची फ्रेम वापरली. अच्छा, लाकडाची फ्रेम वापरले आणि हा सगळा पुठ्ठा आहे. त्याच्यावरती डिझाईन केले आणि स्पार्कलचा कागद आहे. आणि तसंच इथे मला सगळ्यात जास्त आवडलेलं हे पुठ्ठ्यापासून बनवलेलं. महाराजांची राज्यमुद्रा आहे मागे कोरलेली आणि हे पूर्णपणे पुठ्ठ्यात आहे.
आणि त्याला वॉटर कलर आहे त्यांनी लावलेला. आणि एक नाही, दोन नाही, इथे प्रत्येक प्रकारात त्यांनी बनवलंय. म्हणजे अगदी स्वामी समर्थांच्या त्या वृक्षापासून ज्ञानराज माऊलींचं, एकविरा देवीचं, लक्ष्मी आईचं, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं सुद्धा इथे त्यांनी रूप उभं केलेलं आहे आणि खूपच सुंदर आहे. वरती बघू शकता माऊलींचं आहे पहिलं, खूप सुंदर असं. वरती पण एक सगळ्यात उंच आपण पहिलं बघू शकता राज्यमुद्रा आहे, ते पण दोन ह्याच्यामध्ये आहे. एक छोटा आहे, एक मोठ्या आणि एक त्याच्यापेक्षा छोटी साईज आहे. 1.5 फुटाच्या बाप्पांपासून 3 फुटाच्या बाप्पांपर्यंत सर्व बाप्पांकरता इथे उपलब्ध आहेत. MDF 2-3 वर्ष ह्याला काही होणार नाही. MDF मध्ये बनवलेलं आहे हे. पूर्ण फोल्डिंग पण आहे. त्यात लाईट्स लावले आपण मागे. हो. अच्छा. लावले प्रत्येकामध्ये लाईट्स आहे ना तुम्हाला. अच्छा, त्या खांबामध्ये पण लाईट्स आहे. अच्छा, मागे. हो. हे तो लोड आहे, लोड मध्ये नसणार लाईट. अच्छा, पुन्हा लाकडी याच्यामध्ये येणार तुम्हाला. पूर्ण ते लाकडामध्ये. हो. म्हणजे प्रॉपर एक पाट चौरंग टाइप बनवलेलं आहे. आहे आणि पुरा फोल्डिंग आहे. 2-3 वर्ष वापरायला वांधा नाही तुम्हाला. आणि इथे खूप छान अशी तोरणं सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे डेकोरेशन करताना आजूबाजूला सजवायला, दरवाजातून आपण एंट्री करतो तेव्हा त्याकरता पण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. अगदी झुंबर, घंटी आणि पाट चौरंग सुद्धा आहे इथे उपलब्ध. आमच्याकडे एक रूफ खाली तुम्हाला सर्व वस्तू मिळणार. मग डेकोरेशन पाहिजे डेकोरेशन, तुम्हाला रो मटेरियल पाहिजे रो मटेरियल, जसं पाहिजे तसं. त्यामुळे म्हणजे इथून मटेरियल घेऊन तुम्ही घरी पण जाऊन बनवू शकता. जे आर्ट असतात, तुमच्याकडे कला असतात, त्या पण तुम्ही बनवू पण शकता त्या गोष्टी. म्हणजे थोडक्यात कसं, जर मला विठ्ठलांचं इथे पंढरपूर उभं करायचंय तर विठ्ठलांची प्रतिकृती इथे MDF मध्ये मला कोरून मिळेल. भेटेल, रेडीमेड भेटेल. नक्कीच. आता मला अजून एक छान डेकोरेशन करायचं, त्याकरता पण मी काकांकडून डेकोरेशन घेणार आहे. म्हणजे ते कटिंग MDF मध्ये नक्कीच इथे करून घेईल. आणि ते कसं आहे, इथे किती डिझाईन्स आहेत त्याही आपण बघूया. या आपण जे मंडला आर्ट तिथे बघितलं, जे छोट्या छोट्या काचा वापरून बनवलेलं, ते इथे सुंदर असे चक्र स्टँड वरतीच काकांनी उभे केलेले आहेत. आणि त्याला मशीन ऑलरेडी फिट केली. म्हणजे बाप्पांच्या मागे हे चक्र फिरणार आणि ह्याच्यावरती लाईट सुद्धा लागणार ती जेव्हा आपण बाजूने फोकस सोडू तेव्हा. तर खूप सुंदर असं केलंय. आणि ह्या सगळ्या डिझाईन्स आहेत ह्या सर्व कटआउट्स आहेत. पूर्ण रबर मध्ये बनवले, टोटली रबर मध्ये. अच्छा, म्हणजे हे घेऊन सुद्धा तुम्ही घरी बनवू शकता, तुम्हाला जी काही डिझाईन बनवायची ती. हे भाई MDF मध्ये पिलर बनवले, त्याच्यामध्ये लाईट सुद्धा येणार आहे. MDF मध्ये येणार आहे. MDF मध्ये आहेत हे पिलर, अतिशय लाईट वेट. जसं काय करायचं नाही, नुसतं पाहिजे बापा हे पण असंच आहे ना, नुसतं मागे ठेवून दिलं, मागे बापाला उभा मध्ये बसवून टाकलं. अच्छा, बाजूला खांब पण उभे केले आणि मागे सुद्धा आलं बॅकग्राऊंड त्यांच्या. मग गोल्डन आणि दोन्ही मध्ये भेटेल. अच्छा, हे MDF मध्ये लाकडामध्ये, टोटल लाकडामध्ये येणार. आणि हे खांब खूप मला आवडले. हे पुठ्ठ्यामध्ये येणार, टोटल पुठ्ठ्यामध्ये बनवलेत खांब. आतापर्यंत थर्माकॉल मध्ये असे खांब बघितलेले जे कोरून बनवले जातात, हे पूर्णपणे पुठ्ठ्यात बनवलेला खांब आहे. पूर्ण वजन घेणारे आयटम दाबून सगळं हाताने दाबून प्रेस करायची तरी. अच्छा, मजबूत आहे भरपूर आणि तेवढा सुंदर आणि डिझाईनने रेखीव. व्हरायटीज आहेत भरपूर. ह्याची प्राइस काय आहे खांबाची? 200 रुपये, 250, 200, 250 पर पीस आहे. साईज आहे ना, साईज 3 फूट 3.5 फूट असं आहे. अच्छा, 200 रुपयापासून 250 रुपयापर्यंत आहेत खांब साईज नुसार. साईज आहे प्रत्येक, म्हणजे पूर्णपणे पुठ्ठ्यामध्ये, पूर्ण 100%. पण वजन घेणार. म्हणून प्रेस करा, बोलत ना, मी जोरात प्रेस केलंय. वजन घेत हे भरपूर. त्यामध्ये पाहिजे तुम्हाला MDF जाळ्या मिळतात. अच्छा, ह्या कटिंग करण्यासाठी ना, डिझाईन कटिंग करण्यासाठी डायरेक्ट मागे पेपर लावा. अच्छा, अच्छा, लावू शकता. म्हणजे ह्याच्या मागे येलो कागद लावले, त्याच्या मागे पाहिजे तो कलर लावू शकता. म्हणजे लावायचं त्याप्रमाणे. खूप छान. ह्या सगळ्या डिझाईन्स MDF मध्ये आहेत. टोटल ते असं मी डेकोरेशन करून गिरायला दाखवत की तुम्ही पाहिलं तर असं सुद्धा हे मिळेल. हो, स्वतः सुद्धा करू शकता. लहान मुलांना घेऊन स्वतः असं डेकोरेशन करा घरामध्ये. आणि हे सर्व रो मटेरियल आमच्याकडे मिळेल. जसं की काच कलर हे ते सर्व मिळेल आमच्याकडे. कलर्स, काच आणि पूर्ण ती कटिंग हे सगळं काकांकडे मिळणार. घेऊन जायचं आणि घरी मुलांना पण कामाला लावायचं आणि स्वतःही काम करायचं. मग खऱ्या अर्थाने वाटेल की बाप्पा आलेत घरी. हे पूर्ण अष्टक बनव प्लास्टिक मध्ये बनवले आहे. थर्मा बनवलं असतं पण हे सर्व प्लास्टिक मध्ये बनवलेले आहे. वेलकम रेडी हे बाप्पाचे येते. हे सुद्धा MDF मध्ये गणेश MDF सुद्धा अष्टविनायक बनवलेली आहे. MDF मध्ये अष्टविनायक आहेत. हे पुठ्ठ्यामध्ये हे अब्दागिरी बनव. हे भजन मंडळी आहे. भजन मंडळी 2 साईज आहे. अच्छा, म्हणजे डेकोरेशनला समोर लावायचं तर पुठ्ठ्यामध्ये हे रेडी आहे. आणि हे 150 रुपयाला आहे. हो, 150 रुपये जोडी. 150 रुपयाला जोडी आहे. अवरनवर आहे. मस्त.
हे भाई तुम्ही बघू शकता आपल्याकडे टोटल एमडीएफचा वेगळा काउंटर दिलेला आहे पूर्ण बघू शकता हे बघा खूप साऱ्या डिझाईन्स आहेत बॉर्डर MDF पट्टी मध्ये. पाहिजे बॉर्डर पट्टी पाहिजे गोल्डन मध्ये पाहिजे गोल्डन मध्ये पट्ट्या येणार त्याचं पाहिजे तुम्हाला हे सर्व येणार हे बघा वरती लावलेले आहे. मोर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. नंदी आहेत तिथे कटिंग करून ठेवलेले बघू दाखवतो ते. नंदी हम्म. हे बघा नंदी आहे सुंदर असे MDF मध्ये नंदी सुद्धा कटिंग करून ठेवलेले आहेत. हेही तुम्ही पेंटिंग करू शकता. ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही मंडला आर्ट करू शकता. इथे काचा लावू शकता. हे बघा श्रीराम श्री रामांची प्रतिकृती इथे कोरलेली आहे. विठ्ठल खूप सुंदर. आणि हे तुम्ही डेकोरेशन मध्ये वापरू शकता. असं असं हे बघा हे अरे वा. विठ्ठल खूपच रुक्मिणी पाहिजे, विठ्ठल सुंदर. रुक्मिणी येणार MDF मध्ये म्हणजे मागे फक्त येल्लो जरी तुम्ही काही बॅकग्राऊंड दिलं ना विठ्ठल रुक्माई दोन्ही आहे. दोन्ही आहे एकाला कसं देणार जोडीच पाहिजे ना त्याच्यामुळे. हे बरोबर आहे. खूप सुंदर पंढरपूर सुद्धा तुम्ही उभारू शकता घरामध्ये. हे बघा ओम पाहिजे ओम भेटेल युनिव्हर्सिटी ओम असतात हे सर्व लावलेले आहेत खूपच छान. अष्टविनायक पासून विठ्ठलांपर्यंत खूप छान कोरलेले आहेत. कमाल आणि आहे हे ना. साईज मध्ये मिळून बघ ना. प्रत्येक साईज मध्ये 24 30 36 42 अच्छा म्हणजे जशी आम्हाला साईज पाहिजे तसं हा, तुम्ही कटिंग करून देणार. भेटेल. आमची रेडी असतात सध्या त्या असं म्हणजे वापरतात. आम्ही जर कोणती अशी डिझाईन तुमच्याकडे घेऊन आलो की ही आम्हाला बनवून डिझाईन भेटेल. MDF मध्ये जसं हवी. की स्वामींचे बघितलं स्वामींचे येणार बाई स्वामी समोरचे येणार अरे वा. हे बघा. स्वामींचं पण सुंदर असं इथे आहे कटिंग. म्हणजे अगदी आपण देवघरात सुद्धा लावू शकतो. परत तुम्ही त्याच्या डिझाईन पाहिजे डिझाईन बी करू शकता सर्व. अच्छा ह्याच्यावरती. आणि हे गोल्डन मध्ये वेगळं आहे ना. हो गोल्डन मध्ये वेगळं आहे ना अच्छा हे कोणाला कसं असं आता हे स्वामीजी आम्ही मार्क करून दिलेलं आहे कोणाला कसं डिझाईन करायची असेल, काय करायचं बरोबर ते आहे. करू शकता ते मार्क करून दिलेली आहे त्याप्रमाणे करू शकता. हम्म. खूप छान डिझाईन्स MDF मध्ये. आणि लगेच पुढचं काउंटर इथे आहे फ्लावर तोरणांचं. हे बघ ते वरती बघू अच्छा शकता वरती सुद्धा आहे. हे डायरेक्ट 2 मीटर 1 मीटरची जाळी येणार ही अच्छा 2 मीटर 1 मीटर. हे गोंडामध्ये आहे ना हे बघा यावर्षी नवीन एक शीट आलेली आहे मार्केटमध्ये आपल्याकडे मिळणार हे बघा हे इम्पोर्टेड शीट आहे ना अच्छा ही कशापासून बनली आहे. हे टोटल रबर फॉर्म याच्यामध्ये येते. अच्छा लाईट वेट आहे ना पुढं हे 2 मीटर 1 मीटर त्याला काहीच वजन नाही. काही वजन नाही बघू शकता. म्हणजे गणपतीच्या इथे काय फाउंटन वगैरे असं काही बनवले मागे निसर्गाची 2 शीट लावले त्याच्यामध्ये हा तरी पण होईल. जंगल लुक झाला तुमच्या जंगल लुक देता येईल. बरोबर आहे. खूप छान आहे. ग्रीन शीट सुद्धा आहे. ग्रीन अवेलेबल आहे ग्रीन मॅट येणार गोंड्यामध्ये पाहिजे तशी व्हरायटी तुम्हाला गोंड्या पाहिजे तशी गोंड्यामध्ये व्हरायटी आहे छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत. ताई तुझं नाव काय. माझं नाव अर्चना कांबळे. अच्छा मी इथे जॉब करते. किती वर्षापासून करतेय. हे माझं सेकंड. दुकान 25 वर्षापासून आहे. मी आता जस्ट अच्छा लागली आहे. जस्ट. हो. ओके. आणि अशी काय करतेस तू. अशी मी फर्स्ट इयरला आहे. अच्छा फर्स्ट इयरला आहे. हो. म्हणजे अभ्यास करून पुन्हा इथे तू जॉब हो. करते. तर चांगली गोष्ट आहे. आणि काय सांगशील तू गोंड्याबद्दल. आपल्याकडे स्टार्टिंग आपल्याकडे 70 रुपीज पासून आहे गोंड्यांची. 70 रुपयापासून म्हणजे काय आहे सिंगल का जोडी. सिंगल. अच्छा सिंगल 70 Single. रुपयापासून. आणि कलर मध्ये व्हेरायटी आपल्याकडे खूप सारी. अच्छा बघू गोंड्याची शकता साईज तुम्ही. आहे छोटा गोंडा मोठा गोंडा. हो. आणि 5-6 फीट पर्यंत मिळतात आपल्याकडे. अच्छा म्हणजे ह्या सगळ्यांची एकच हो. साईज आहे का वेगवेगळी आहे. वेगवेगळी साईज आहे. ओके 6 फीट पर्यंत आपल्याकडे साईजचे लटकन वगैरे मिळतील अवेलेबल असतात. आणि तुम्ही बघू शकतात की लोकांचा जास्त कल ह्याच्याकडे चाललाय का आता घ्यायला. हो त्याच्या मागे काय रिझन माहितीये तुला. थीम वॉश करू शकता हो. रियूज करू शकता तुम्ही. वॉशेबल आहे कारण का हे म्हणून सगळ्यात जास्त इकडे वर्षानुवर्ष वापरू शकता हो. तुम्ही. अच्छा त्याकरता खूप जास्त हे गोंडे घेतले जातात. हम्म. आणि ही फुलं पुन्हा ही पण फुलं तेवढी पण. डेकोरेशन मध्ये कामाला येतात. आणि हे सगळ्यात जास्त आता जात आहेत. ओके अच्छा हे नवीन आलेत का हो, ह्या नवीन वेळेला? आलेले आहेत. हे आणि गोंड्यांमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन बघू शकतात तुम्ही. छान आहेत गोंड्यांमध्ये पण रिअल वाटतात अगदी फुलं ही. हम्म. आणि असे जास्वंदाचा हार आहे तो. हो इथे बघू अच्छा. शकतो. अच्छा म्हणजे तो हारच आहे का पूर्ण ते हो, हे आहे हारच आहे. बाप्पाला आपण घालतो ना हो 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 मस्त हार टाईप आहे. आणि रिअल तुम्ही बघू जास्वंद शकता. वाटतात ते. आणि हो. कितीला आहे हार तो. ह्याची प्राइस असेल ॲज अ 60 रुपये पर्यंत. 60 रुपयापासून 60-70. जास्वंदीचा हार आहे इथे उपलब्ध. हार आवडला मला तो जास्वंदीचा तो खूप छान. आणि हे नवीनच आहे ह्या वेळेला पाहिलं हे. हा ही वेगळी डिझाईन आहे.
आपण गणपतीच्या इथे पण नाहीतर विंडो मध्ये पण लावू शकतो. खूप छान आहे. म्हणजे ही हे आहे ना, सॅटिन आहे ना? आणि त्याच्यावरती अच्छा, म्हणजे art काचा केलेलं. अशा पहिल्यांदा हो. एकात यायच्या. हो. पण हे छान केलं की कलर वरती आता हे नवीन आहे ह्या वेळेला मार्केटमध्ये. आणि हे कसं आहे? 40 रुपीज पर पीस. 40 रुपीज. खूप छान आहे. मागे पण आहे, म्हणजे फक्त हो, एक साईड दोन्ही नाहीये, दोन्ही साईडने. साईडला आहे. आणि त्याला अडकवायला पण वरती हुक दिलाय का? हो. अच्छा, छान आहे. आणि बनवायला पण सोपं आहे. वेळ नसेल तर इथे येऊन घेऊन जा, आणि वेळ हो. असेल तर नक्की घरी बनवा. आणि ते बनवण्याचं सामान सुद्धा इथे उपलब्ध आहे, की इथून हो. तुम्ही अशी रिबीन, काचा सगळं घेऊन जाऊ शकता आणि बनवू शकता. खूप छान आहेत, रंगीबिरंगी. परत इकडे पण आहेत अजून. इथे येऊ शकतात. हे जरा भरीव आहे, अच्छा, बघू शकतो. आणि त्याची साईज जास्त मोठी आहे ना? 6 फीट पर्यंत आहे. आणि ती कशी आहे जोडी? ह्याची जोडी 600 रुपये जोडी आहे. अच्छा, 6 फुटापर्यंत आहे ना? 6 फुटापर्यंत. म्हणजे 300 रुपयाला एक आहे. हे 3 कलर्स. हे नवीन पर्पल तर आलंय. खूपच छान आहे. हा, अच्छा, हे गुलाब आहेत ना? मला वाटलं सॉफ्ट असेल ते. असं आणि चांगलं. गुलाबामधून पण आपण सेकंड गोंड्यामध्ये पण बघू शकतो. ह्याची काय प्राइस आहे? हे खूपच छान आहे पर्पल वाला. ह्याची प्राइस 400 पर्यंत, 300 असं असेल. 300. खूप छान आहे. ही डेकोरेशन साठीच आहेत ना? हो, चिटकवू शकतो आपण. चिटकवण्यासाठी आहेत. हो. अच्छा, हे डबल टेप ऑलरेडी त्याला लावून दिलेलं आहे, म्हणजे फक्त स्टिक आणि करण्यासाठी. त्याच्यामध्ये कमळाचं आता आलेलं आहे छोटस ताट. 7 दिवे लावण्यासाठी. 7 दिवे लावण्यासाठी. त्याला पण मोदकाचा आकार दिलाय, म्हणजे मोदक पण ठेवू शकता ह्याच्यामध्ये. छानच आहे. हे जरा युनिक आहे, वेगळं आहे जरा. अरे वा, रिअल ऍपल आहेत अगदी. गणपतीत आपण फळांच्या देवळात ठेवतो असं, पण आता कंटिन्यू आता फळ पण तसे हे असतात, तर एकदा डेकोरेशन साठी तुम्ही फळांच्या आर्टिफिशियल फळांच्या पण ताट बनवून ठेवू शकतात तसं. आणि तसं जे डेकोरेशन फळांच्या करायचे असतात, असे वेगळे वेगळे मँगो आहे, ऍपल आहे, ऑरेंज आहे, हे तर अगदी रिअल ऍपल वाटतंय. हे स्ट्रॉबेरी आहे, बनाना आहे. असं वेगळे वेगळे तुम्ही डेकोरेशन घरामध्ये, मंडळामध्ये कसंही करू फ्रूटचं शकता. पण डेकोरेशन करू शकता, आणि कुठलाही फ्रूट खराब होणार नाही. हा, हे Full 100% guarantee. आहे. आणि इथे एवढंच नाहीये. हे बघा मुखटे. हा, काकांनी सांगितलंय आतापासून जरी मांडली ना ही फळं, तरी पण ती खराब होणार नाही. बाप्पा विसर्जन झाले तरी ही फळं खराब होणार नाही. पुढच्या वर्षीपर्यंत देणार. पुढच्या वर्षीपर्यंत काय, अजून 4-5 वर्ष चालतील. फक्त एवढंच आहे, तसंच ते खाऊ शकत नाही तुम्ही. तसंच आपण नॉर्मली असा गजानन श्री गणराया असे तोरण हे पण light कागदामध्ये आहे, लावून, तोरण कागदामध्ये बनवलेलं आहे. असे मुखटे पण आहे देवींचे मुखवटे आहेत. महाकाली, लक्ष्मी. गणपती सजवण्यासाठी जे कलर्स लागतात, वॉटर कलर, स्पार्कल, color, टिकल्या, हे अगदी ब्रश पासून सगळं इथे. स्प्रे कलर, त्याच्यासाठी ब्रश सगळे मिळणार तुम्हाला. आणि ते MDFचं आम्ही बघितलं की कटिंगचं तुम्हाला पाहिजे ते कटिंग इथे करून गेलं सगळं. तर आणि इथे तुम्ही बघितलं ना, टिकल्या, मी फेविकॉल. बनवलंय. ते कोणतं? दाखवलं ना, ते मला कलर करून हा, मी हा, हा, हा. स्टोनला. ते मीच बनवलंय. तर वा. तसंच तुम्ही व्हेरिएशन MDF ला. करू शकतात सगळे. आणि मुलं पण तुम्हाला साथ देऊ शकतात. आणि मुलं, आणि त्यानंतर की तुम्ही डिस्पोज करू शकत नाही. तुम्ही दिवालाकडे कुठे पण एक जरुका म्हणून पण डेकोरेशन पीस ठेवू शकता. आणि ऑल ओव्हर कुठल्या पण फंक्शन मध्ये तुम्ही युज करू शकता. मला ना हे काउंटर जास्त का आवडलं, कारण कुठे डेकोरेशन घ्यायला गेलो ना आणि तिथे भांडण झालं ना, मला हे आवडलं, मला हे आवडलं डेकोरेशन, तर तेव्हा मग त्या मुलांना पण सहभागी करा डेकोरेशन करायला. मग इथून एक शीट तुम्ही घेतली तर काकूंकडे इथे खूप सारे कलर, काचा सगळं उपलब्ध आहे. कोण कोण येतात ना, त्यांना नॉलेज नसतात, तर ते लोक विचारतात, तर आम्ही त्यांना नॉलेज पण देतो की तुम्ही Okay. असं असं करा, तर युनिक पीस ओपन होणार आणि तुम्ही ठेवणार, तर तुम्हाला पण वाटतं की आपण स्वतः बनवलंय, तर ते खुशी वेगळी असते. आणि स्वतः बनवण्यासाठी हे सगळं सामान घ्यायला स्टेशनरीच्या शॉप मध्ये जावं लागतं. आणि इकडे वन शॉप मध्ये ऑल सगळं मिळेल तुम्हाला. सेफ्टी पिन, टाचण्या, फेविकॉल सगळं मिळेल इथे. हे हळद कुंकू आहे, तसे वेगळे वेगळे आहे. हे आपण खंडाच्या ब्लाउज ते ठेवतो ना, वस्त्र काय बोलतात. अच्छा, त्यासाठी खण, साडी, चोळी, खण हा. त्या ह्याच्यामध्ये केलेले ते हळदी कुंकू. एक
शोपीस सारखा पण आपण ठेवू शकतो. शोपीस आणि आलेल्यांना परत हळदी कुंकू म्हणून या, सुद्धा या, हे या. देतात. आणि हळदी आपल्याकडे. कुंकू हे बघा ना, तसा एक पीस आहे तसं. हा, तसं हे करून तुम्ही एक असं show वाटतं पण- की ती साडी आहे, हा. पण त्या ह्याच्यामध्ये हळदी कुंकूचं आणि केलेलं आहे. असं जे हळद कुंकू आहे वेगळे वेगळे, हे बघा. जसं MDFचा पिलर बघितला तर हे फोल्डिंग पिलर आहे आणि त्याच्यामध्ये लाईट लावलं मल्टिपल, तर तुम्ही 2 पिलर करून पण उभे ठेवले. करून मागे फक्त एक तुम्हाला फक्त Yes, MDF ची yes. शीट उभी या, करायची. या. आणि आणि नाही ती- केलं तरी तुम्ही कर्टन लावलं रेशमीच्या, साड्यांचं डेकोरेशन केलं, त्याला 2 पिलर ठेवले काही करू आणि 2 पिलर आणि ठेवले. हे पूर्ण फोल्ड होतं. पूर्ण एक सीटच आहे, लॉक करून फक्त ठेवले. लॉक केले आणि ते वेट Folding. घेत आहे, ते आणि मेन आहे. हे कुठे पण तुम्ही, आता बर्थडे आहे की अॅनिव्हर्सरी आहे का नाही, कुठेही आणि साईड टेबल पर पण ठेवू शकता. लॅम्प म्हणून सुद्धा युज करू ठेवू शकता. शकतात. फेटे वेगळे वेगळे, सगळे वेगळे वेगळे फेटे आहे. डायरेक्ट तयार फेट आहेत बाप्पांना घालण्यासाठी. आणि पाठीमागे पण आहे ना वेल्क्रो लावलाय, तर तुमची Okay. मूर्तीचा तुम्हाला अंदाज नाही, तर वेल्क्रो तर लहान मोठे होऊ शकते थोडाफार. अच्छा, हे अशा प्रकारे केले म्हणजे मागून वेलक्रो लावायचं आणि Yeah. मूर्तीला प्रॉपर फिट होईल. हा फेटा छान कपड्यामध्ये विणलाय. हा फेटा हा पण खूप सुंदर केलं. म्हणजे हा फक्त गणपतींनाच नाही, गौरींना सुद्धा हा फेटा आपण. आणि ह्याच्या साईज आहे मोठी छोटी. लहान मोठी छोटी सगळे आहे. अच्छा, बसवायला सोन्याचा पाट नाही हा. एक मिनिट, एक किलो. हा लाकडाचा पाट आहे आणि हा फक्त 500 रुपये. हे चौरंग, अच्छा, हे फोल्डिंग आहे चौरंग. अच्छा, चौरंग मीनाकारी. फोल्डिंग आहे. हा, म्हणजे Okay. फोल्डिंग म्हणजे पाय आहे ना, हा, ह्याच्यामध्ये पाय असं ह्याच्यामध्ये येते. ओके. मग तुम्ही लावू पूर्ण शकता. त्याचं असं प्लेन हा. होतं. ह्याच्यामध्ये आम्ही असं देतो आणि मीनाकारी ओके, तसं. त्याच्यामध्ये पाट लहान खूप मोठी साईज सुंदर पण आहे. आहे. तसे लाकडाचे पण पार्ट आहे. अच्छा, लाकडाचे आहेत, पण चौरंग मुख्यतः खूपच सुंदर आहे. कारण चौरंगाचे जे पाय आहेत, म्हणजे चौरंगाची जरी तुम्हाला अजून उंची वाढवायची असेल तर पाय तर फोल्डिंग पाय इथे तुम्ही फोल्डिंगचे इथे लावू शकता, ते वेगळे देतात. आणि आणि नाही मीनाकारी तर आहे हा, आणि पूर्ण. मीनाकारी आहे. वरती पूर्ण वर्क केलेलं आहे लाकडामध्ये हे पूर्णपणे. साक्षीताई, आम्ही आलो इथे डेकोरेशन बघण्यासाठी. मला प्रॉपर तुम्ही ऍड्रेस सांगाल की सगळ्यांना नीट येता येईल इथे, खूप शोधाशोध होणार नाही? दोघेही सांगू शकता ऍड्रेस, पण ऍड्रेस असा असावा की कोणी चुकता कामा नये, बरोबर यावं. लालबाग राजा, चिवडा गल्ली. अच्छा, चिवडा गल्लीत इंटरेस्ट केल्यानंतर महालक्ष्मी चिवड्याचं दुकान आहे, त्याच्या एक्झॅक्ट समोर. अच्छा, हनुमान मंगल कार्यालय. अच्छा. म्हणजे हे मंगल कार्यालय आहे आणि मंगल कार्यालयाचं नाव आहे न्यू हनुमान मंगल कार्यालय, चिवडा गल्ली. चिवडा गल्ली सगळ्यांना माहितीये. आणि लालबागच्या राजाला विसरून चालेल कसं? तर लालबागच्या राजाच्या शेजारीच इथे हा हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये हे एक्झिबिशन किती महिने असतं? 2 महिने. 2 महिने एक्झिबिशन असतं.